की छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य हे फक्त औरंगजेबाच्या कबरीतूनच दिसतं का? छत्रपती शिवाजी महाराजांचे 300हून जास्त जे किल्ले आहेत ते किल्ले त्यांच्या शौर्याची परिभाषा नाहीत, ते किल्ले त्यांचं शौर्य दाखवत नाहीत. नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. तुमचं स्वागत करतो माझ्या या व्हिडिओमध्ये. आज आणि काल म्हणजे कालपासून एक बातमी दिवसभर आपल्या टीव्हीवर चालत आहे. ते म्हणजे नागपूरमध्ये झालेला जो राडा आहे तो आपण कालपासून आपल्या टीव्हीवर पाहत आहोत. नागपूरमध्ये झालेला राडा आणि त्याच्या आधीची काही पार्श्वभूमी, म्हणजे तो का झाला, कसा झाला, काय झाला हे सर्वांना माहीतच आहे. आजचा माझा बोलण्याचा जो विषय आहे, आता जो मी मांडणार आहे, ती गोष्ट थोडी वेगळी आहे. म्हणजे एका पट्टीमध्ये सर्वजण विचार करतायत, आपण दुसऱ्या पट्टीमध्ये जाऊन विचार करूया. विरोधकांनी तर धुमाकूळ घातलेला आहे सध्या. औरंग्याचं जे थडगा आहे दौलताबाद मध्ये ते उद्ध्वस्त करण्याची धमकी हिंदू संघटनांनी दिल्यानंतर नागपूरमध्ये शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर एक राडा झाला. पण तो राडा झाल्यानंतर विरोधकांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली, औरंग्याचं थडगं काढल्यानं काय होणार. त्यामध्ये मुळात मी जितेंद्र आव्हाड यांचा उल्लेख यासाठी करतो की जितेंद्र आव्हाड हे खूप अभ्यासपूर्ण नेते आहेत आणि अभ्यासू नेते असल्यामुळे त्यांनी काही गोष्टी मांडल्या त्या पटण्यासारख्या आहेत, नाही असं नाही. त्यांनी गोष्ट अशी मांडली की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासातून जर औरंग्याला बाजूला काढले तर छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य काय दाखवणार तुम्ही. उदाहरण देण्यासाठी त्यांनी रामायणाचा दाखला दिला की रामायणामधून जर रावणच बाजूला काढला तर रामाचं महत्व काय. अशा बऱ्याच गोष्टी त्यांनी सांगितल्या. आता हा मुद्दा बरोबर आहे, आपण ठीक आहे, आपण हा मान्य करूया. एका चित्रपटामध्ये विलन जेवढा स्ट्रॉंग असेल, जेवढं त्या विलनचं पात्र स्ट्रॉंग असेल तेवढंच हिरोलाही महत्व प्राप्त होतं. बरोबर आहे ना. तर चित्रपटाची ही एक लाईन असते की विलन सुद्धा तेवढा ताकदीचा पाहिजे हिरो सोबत, तर ती लढाई ती चांगली दिसून येते. तसंच आपल्या इतिहासात असेल किंवा सामान्य जीवनामध्ये असेल की आपल्याला विलनचा जो आपला शत्रू आहे तो तेवढाच बलाढ्य असला पाहिजे, जेणेकरून लढायलाही मजा येते आणि आपलं शौर्यही लोकांना दाखवायला मजा येते. तसंच औरंग्य हा खूप बलाढ्य असा राजा होता, बलाढ्य असा शासक होता, क्रूर शासक होता. बरोबर आहे. ही गोष्ट एका पट्टीतली झाली. आता आपण दुसऱ्या पट्टीचा जो विचार करणार होता ती पट्टी सांगतो तुम्हाला. छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य हे फक्त औरंगजेबाच्या कबरीतूनच दिसतं का? तर छत्रपती शिवाजी महाराजांचे 300हून जास्त जे किल्ले आहेत ते किल्ले त्यांच्या शौर्याची परिभाषा नाहीत, ते किल्ले त्यांचं शौर्य दाखवत नाहीत. मग मला हे विचारायचंय, आपल्या विरोधकांना असेल किंवा आपल्या सत्ताधारी पक्षातली लोकांना असतील, कारण की सत्ताधारी आणि विरोधक हे इकडे तिकडे जात असतात आणि ते सगळे एकच आहेत. म्हणून मी दोघांना प्रश्न विचारतो की किती नेत्यांनी आतापर्यंत गड संवर्धनासाठी एवढे प्रश्न सत्ताधाऱ्यांना विचारलेत, किंवा सत्ताधाऱ्यांनी आतापर्यंत एखादं असं कोणतं काम केलंय की ज्यामधून गड किल्ल्यांचं संवर्धन होईल आणि तिथे जाणारा युवा यांना छत्रपती शिवाजी महाराजांविषयी पूर्ण माहिती मिळेल. केलंय असं कोणी काम का? ते गड किल्ले शौर्य दाखवत नाही शिवाजी महाराजांचं, का फक्त कबरच दाखवते. मान्य आम्हाला की ती कबर असली पाहिजे, त्या कबरीवरून सुद्धा ती गोष्ट कळते. पण गड किल्ल्यांचं काय? त्याचं संवर्धन कोण करणार? आणि तेच गड किल्ले उद्या राहिले नाहीत आणि ती कबरच राहिली फक्त, तर काय करायचं? कोणतं शौर्य कुणाला कसं दाखवायचं? त्यासाठी पण लढलं पाहिजे ना. इतिहासकारांनी त्यांचं काम केलंय, पुस्तकातून त्यांनी तो इतिहास जिवंत ठेवलाय. रामायण सुद्धा आपण वाचतोच ना. पण आज प्रश्न विचारणारे लोक आहेत की रामायण हे खरं होतं की खोटं. मग उद्या हाच छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास खरा आहे की खोटा आहे हे पुस्तकातूनच फक्त दिसेल ना. त्यासाठी आपल्याला गड किल्ले पण ठेवले पाहिजेत ना. फक्त थडगेच ठेवायचे आणि त्या थडग्यासाठी हे अवलादी बघा औरंग्याच्या हिंदूंचे घर तोडतायत, जात आहेत, हे किती बरोबर आहे? याच्यावर कुणी आवाज उठवला का? मान्य आहे, हिंदूवादी नेत्यांनी सुद्धा काही वाईट स्टेटमेंट करू नयेत. मुस्लिमातील नेत्यांनी सुद्धा थोडंसं तोंडाला आवर घालावी.
सर्वांनी एक होऊन राहिलं पाहिजे। ही लोकशाही आहे, इथे कायदा चालतो। तलवारी जर चालवायच्या असतील तर आजही मराठ्यांच्या तलवारीमध्ये तेवढाच जोर आहे। विचार करा आणि मी जो मुद्दा मांडलाय त्या मुद्द्यावर विचार करा, ते किती गरजेचं आहे। फक्त एका बाजूने विचार करू नका। तुम्हाला जर पटलं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला सांगू शकता, तुमचं मत मांडू शकता। धन्यवाद।